पाहुणं आलं. फार दिग्गज माणसं आलेत पप्पा, त्यामुळे नको ना. दादा नको आज कुणाला बोलवलंय? थांब जरा. कसं कडी घातली होती दादा बाबा यांचा जाम फॅन आहे मी. काय एनर्जी वा ह्यांना ओळखतो मी. उपेंद्र लिमये वा सर वा. अगं बाप का यांना ओळखतो. यांचे चित्रपट पाहिलेत मी. कोण आहेत पप्पा? जिम कॅरी. दृश्य कुंकू हसलं. सक्का भाऊ पक्का वैरी. जबरदस्त काम. जबरदस्त हे. काय बाबा काय करावं. छान काम करतोस. परत छान. तू येडायच का रे? परत येडायच. कुणाला बोलवलंयस? कुणाला? अमिताभ बच्चन. पप्पा अमिताभ बच्चन कसा? लहानपणीचा. हे लहानपणी एवढे होते तर जया असं यांचा जाम फॅन आहे. पोरा जाम फॅन आहे मी. कोण आहेत पप्पा? प्रीती जिंटा. सोनाक्षी सिन्हा. बाबा यांच्या वडिलांचा जाम फॅन आहे. चली को कहते हैं. राज बब्बर वडील यांचे. अतुल कुलकर्णी. नटरंग. वा ताई आता तुम्ही सांगताय का ओळखी मी तुम्हाला? 420. अरे विसरला की काय ताई. रोहिणीताई मला आता तुमच्याकडे यायचंय की सध्या होणार सून मी तर खूप गाजतंय. एवढी मोठी मालिका सांभाळायची, त्यानंतर हे नाटकही करायचं, ही सगळी तारेवरची कसरत तुम्ही कशी सांभाळता? आमच्या प्रोड्युसर्सच्या हेल्पने. म्हणजे अजूनही बॅकस्टेजला तिसरी घंटा झाली की जो पोटात गोळा येतो तो खरं म्हणजे मला हवासा वाटतो आणि तो त्याच्यासाठी मी नाटक करते असं वाटतं मला. खरं म्हणजे आत्ता मला एक जस्ट पटकन दिवशी रिअलाइज झालं. आम्ही जगतो बेफाम हे जवळजवळ एक 15-18 वर्षापूर्वीचं नाटक, जिथे मला वाटतं ते संजयचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं. ते नाटक त्याच्यानंतर मी व्यावसायिक रंगभूमीवर नाटकच नाही केलं आणि ते आज या मंचावर परत संजय सुपरस्टार झाल्यानंतर प्रत्येक प्रयोगाला असाच रिस्पॉन्स आलेला आहे की हे आजचं नाटक आहे आणि हा विषय कधीतरी कोणीतरी सांगायला हवा होता. वाह वाह वाह. आशिष, तुमचे फॅन्स तुम्हाला नाटकाच्या वेळेला भेटत असतील तर त्यांची काय रिॲक्शन असते? एक मस्त रिॲक्शन अशी मला मिळालेली की मुक्ताला आम्ही स्वप्नील बरोबर पाहिले, मुक्ताला आम्ही उमेश बरोबर पाहिले, पण तुमच्या बरोबर पण पाहताना खूप बरं वाटतं. मला संजय सर तुम्हाला विचारायचं आहे की अनेक सिनेमे, अनेक नाटकं, खूप फॅन्स भेटत असतील, तर असे फॅन्स भेटतात का हो तुम्हाला काही गमतीदार? त्याचा एखादा किस्सा आम्हाला सांगितलं तर. एक पुण्याला शूटिंग चाललं होतं माझं. एक शिक्षक आपल्या मुलांना घेऊन आला होता बघायला. त्याला काही करून मला भेटायचं होतं. तो आला, मिठी वगैरे मारली, सगळ्यांशी ओळख करून दिली आणि नंतर जाताना एक फक्त माझं तुम्ही पूर्ण कराल का? बोलो काय काय हवं आहे? नाही बघा प्लीज, नाही म्हणायचं नाही. बरं माग म्हणा. काय नाही, मला तुमचा किस घ्यायचा आहे. किस म्हणजे किस घ्यायचा आहे. मी फार फॅन आहे. म्हटलं नको रे बाबा, अरे मला TV आहे मी सांगितलं. तर तो त्याच्यावर म्हणाला तुमच्याकडून TV झाला तरी चालेल मला. काही काही गमतीशीर फॅन्स भेटतात ते तुम्हालाच विचारतात नावापासनं सगळंच की तुमची सिरियल कुठची ती. मग आपण काहीतरी सांगत नाही नाही ती नाही, ती स्वप्नील जोशी होते ती कुठे एकाला
ऐकायला लागले. त्यात तुमचं नाव काय काय राधा राधा राधा. त्यात तुमच्या आईचं रोल करतात त्या इला ते. हा, त्यांच्या बरोबरचा तुमचा तो असं असं आपल्याला खूप मनापासून कौतुक करायचं असतं. हा एक महत्वाचा मुद्दा जरी गृहीत धरला तरी सुद्धा तुला तुझी मी इथे येऊन जर तुझं शो कुठचा असं जर करायला लागलं तर ते तसे खूप फॅन्स भेटतात. अर्धवट बोलतात, त्याचा आपल्याला खूप हसायला येतं. आम्ही तुमचं नेहमी पाहतो हा. नेहमी बघतो, आम्हाला आवडतं. अरे काय, एक जण आला होता तो इतका, जसं संजय राणांनी सांगितलं की ते गांगरून गेलेले असतात, कारण त्यांना एकतर आदरयुक्त भीती असते किंवा त्यांचा आवडता माणूस त्यांना समोर दिसल्यानंतर काय बोलायचं कळत नाही. एक जण आला आणि तो म्हणाला, हॅलो, हा, हॅपी दिवाळी. काही संबंध नव्हता. फॅन्स खूप क्रिएटिव्ह असतात. आता एक आठवलं किस्सा. आता वा, हा संजय नार्वेकर आणि मी एक मुलगी आहे. मुलगी म्हणजे लग्न झालेलं बाई. तू उभा राहा तर तू संजय म्हणून काय करशील? आणि जरा पुढे जा बघ पूर्ण. मग सही देऊ का वगैरे असं. सही हवे. शेवटी मी विचारलं काय, मग काय हवंय काय? वळखा, मनातलं वळखा. बायकाच्या अगं बाई, अरेच्या हा सिनेमा तुम्ही खरंच केलात आणि त्याच्यामुळे बायकांच्या मनातलं तुम्ही ओळखता हे सगळ्यांना आता असं वाटू लागलं. खरंच, पण घरात कधी बायकोच्या मनातलं ओळखलं सर तुम्ही? नाही, ही जर ताकद मिळाली असती ना तर मला वाटतंय ना खरंच माणूस सुखी झाला असता. ती जादू न मिळतात असंच ओळखायला लागलात ना तुम्ही तर खरंच सुखी व्हाल. वा 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 वा. संजय दत्त त्यांच्याबरोबर तुमचं एक वेगळं नातं आहे, कारण वास्तव हा सिनेमा खूप गाजलेला आहे आणि त्यातली विशेष करून तुमची व्यक्तिरेखा 1.5 फुट्या ही म्हणजे आत्ताही जेव्हा सिनेमा लागतो तेव्हा फक्त संजय नार्वेकर यांच्यासाठी आम्ही तर बघतो बाबा. तर ती भूमिका तुमच्याकडे कशी आली आणि तो सगळा कसा झाला प्रवास? जेव्हा हा सिनेमा करायचा ठरला आणि मग प्रोड्युसर्सला सांगितलं की ये 1.5 फुटा के लिए एक मराठी स्टेज पर अभी उनका ऑल द बेस्ट चालू है, वो एक लड़का मेरे दिमाग में. प्रोड्युसरने सांगितलं नाही नाही, हा मोठा रोल आहे, तर कोणतरी आपण चांगला एक मोठा हिंदीतला घेऊया. आणि कास्टिंग वगैरे सगळं झालं. त्या रोलसाठी ज्यांना साईन केलं होतं त्यांचं डेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. तेव्हा संजय दत्त महेश मांजरेकरांना म्हणाला की तेरा कोण तू दोस्त बोला था ना, उसको बोला ना, देखेगा ना क्या है. आता मेन हिरोज जेव्हा म्हणतो प्रोड्युसर समोर उसको बोला देखेंगे, आणि मी गेलो तेव्हा इसको ले लो करो फायनल. दुसऱ्या दिवशी शूटिंग, पहिला शॉट. मी उभा राहिलो, त्यानंतर चालू होतं आणि नंतर बाबाने असं माझ्याकडे बघितलं, इधर जरा सॉफ्ट करून मी सांगतो काय बोललो. इधर क्या बाबा, तेरा नाम संजय, मेरा भी नाम संजय, दोनों मिलके ये पूरी इंडस्ट्री की ना वाट लगा दे. म्हणजे दोघांचा वाटा आहे मी म्हणतो त्यात, एक महेश मांजरेकर आणि एक संजय दत्त. मला मुक्ता तुमच्याकडे यायचं. तुम्ही फार उत्तम कवयित्री आहात असं मला कुठून तरी कळलेलं आहे. तुम्ही कविता पण लिहिता. तर मुक्ताची एखादी छानशी कविता जर आम्हाला आज ऐकायला मिळाली तर खरंच मजा येईल. सावली विषयीची कविता आहे की मी एकदा माझ्या सावलीला सांगितलं जा तू ही सुट्टी घे काही दिवस. सतत धावत राहतेस माझ्याबरोबर, कधी माझ्या मागे कधी माझ्या पुढे. आपल्या दोघींचाही जरा ओव्हरटाईम झाला आहे. तुला खरं सांगू का, मला तुझ्याबरोबर असण्याचाही कंटाळा आला आहे. हां, कारण मी शोधतेय नवीन अवकाश, नवीन गती, चव, वास, रंग, फील. क्षितिजही असेल नवं कदाचित, आणि मग सूर्यही उगवेल नवा, मग सावली कशी तीच राहील ना. पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. म्हणून म्हणते जाऊ नकोस निघून, थोडीशी सुट्टी घे, कारण माझा शोध चालू आहे. क्या बात है.